हॅलो एव्हरीवन, मी मारुती जाधव. आपलं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण इंग्लिशच्या ग्रामरची सिरीज पाहत आहोत आणि या ग्रामरचा अभ्यास करत असताना पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती हा चॅप्टर पण अभ्यासत आहोत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी एकूण शब्दांच्या 3 जातींचा अभ्यास आपण केलेला आहे. तर आज त्या पुढची शब्दाची जात म्हणजे चौथी शब्दाची जात वर्ब याचा आपण अभ्यास करणार आहोत. वर्ब म्हणजेच क्रियापद. तर वर्ब क्रियापद जे आहे, या क्रियापदाचा अर्थ आणि क्रियापदाचे प्रकार याचा आपण अभ्यास या लेक्चरमध्ये आज करणार आहोत. तर चला मग, क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद या शब्दामध्ये म्हणजे क्रिया करणारा वाक्यात जो शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हणतात. वाक्यामध्ये क्रिया करणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद. वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजेच क्रिया घडत नाही. आता मग पहा, या क्रियापदाची व्याख्या लिहूयात. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा, व क्रिया दर्शविणारा क्रियावाचक शब्द, क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय, म्हणजेच क्रियापद होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रिया दर्शविणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय? क्रियापद वर. तर मग या क्रियापदाचे म्हणजे वाक्यात तो अर्थ पूर्ण करत असतो. आता जसे की पहा, फॉर एक्झाम्पल, आय लर्न पोएम. आय लर्न पोएम या वाक्यामध्ये क्रियापद लर्न हे आहे. लर्न म्हणजे काय? शिकणे. तर या वाक्याचा अर्थ काय होतो? मी कविता शिकतो. मी कविता शिकतो. वाक्याचा कर्ता ही आहे, लर्न हे वर्ब आहे. वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप, वर्ब म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाचं पहिलं रूप लर्न आहे. पोएम म्हणजे कविता. मी कविता शिकतो. या ठिकाणी शिकतो हे काय आहे? वाक्याचे क्रियापद आहे. वाक्यात जर समजा हा शिकतो म्हणजे लर्न हा जर शब्द नसता, आय अ पोएम एवढाच शब्द म्हणजे एवढंच राहिलं असतं वाक्य, पण या दोन शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्यात क्रिया करणारे शब्द पण नाही आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होत नाही. मग ही क्रिया जी आहे, क्रिया घडणार नाही, क्रिया होणार नाही. म्हणून क्रियापद जे आहे वाक्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. वाक्याचं क्रियापद असेल तरच काय होईल? क्रिया होते. जसं की या ठिकाणी मराठीत सुद्धा पहा, मी कविता शिकतो हा जर या ठिकाणी क्रियापद नसेल तर वाक्याचा या दोन शब्दावरून अर्थ पूर्ण होत नाही. मी आणि कविता हे दोन शब्द जर घेतले, याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे क्रियापद हे वाक्यात असायला पाहिजे आणि जर नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजे क्रियाच घडत नाही. मग या क्रियापदाचे सुद्धा प्रकार आहेत. मुख्य 2 प्रकार आहेत एक क्रियापदाचे. कोणते प्रकार आहेत आपण अभ्यासूयात. चला, क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे पडतात. क्रियापदाचे प्रकार. मुख्य 2 प्रकार आहेत क्रियापदाचे. वर्बचे क्रियापदाचे 2 प्रकार. एक म्हणजे मेन वर्ब आणि दुसरा आहे ऑक्झिलरी वर्ब. पहिला प्रकार आहे मेन वर्ब, यालाच
मुख्य क्रियापद असं म्हणतात मराठीमध्ये, मुख्य क्रियापद. आणि दुसरा प्रकार आहे ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब याला सहाय्यक क्रियापदे किंवा भावाचे क्रियापदे असेही म्हणतात. सहाय्यक क्रियापदे, सहाय्यक क्रियापदे. तर मग सहाय्यक क्रियापद म्हणतात दुसरा प्रकार. पहिला प्रकार मेन वर्ब आणि दुसरा ऑक्झिलरी वर्ब. तर मग या मुख्य क्रियापदाचे परत दोन उपप्रकार केलेले आहेत. मुख्य क्रियापदाचे परत दोन. एक पहिला प्रकार तो म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. सकर्मक क्रियापद. आणि दुसरा एक प्रकार आहे मुख्य क्रियापदाचा मेन वर्डचा, तो म्हणजे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह वर्ब याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. अकर्मक क्रियापद. असे हे क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे दोन प्रकार आहेत. तसंच जे ऑक्झिलरी वर्ब आहे याचे सुद्धा दोन प्रकार केले आहेत. एक पहिला प्रकार प्रायमरी, यालाच मराठीमध्ये प्राथमिक. प्राथमिक म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि त्यालाच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे असं म्हणतात. तर दुसरा आहे मॉडल, यालाच भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे, भाववाचक मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेही म्हणतात. असे हे क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आणि प्रत्येकी मुख्य क्रियापदाचे दोन ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तर ऑक्झिलरी वर्ब हा दुसरा प्रकार, याचे परत दोन प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब असे या क्रियापदाचे प्रकार पडतात. तर आता मग मेन वर्ब म्हणजे काय, ते मुख्य क्रियापद म्हणजे काय, वाक्यातील मुख्य क्रियादर्शक जो शब्द असतो, वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दाला मुख्य क्रियापद किंवा मेन वर्ब असं म्हणतात. आपण जी क्रिया आपण करतो ती क्रियापदाने दर्शविली जाते, मुख्य क्रियापदाने. जसं की आता आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, आय लर्न पोएम. या वाक्यामध्ये लर्न हा जो शब्द आहे, त्या लर्न जो शब्द होता त्याला वर्ब म्हणतात. आणि कोणता वर्ब आहे, ते मेन वर्ब आहे. जे सहाय्यकारी क्रियापद असतात, सहाय्यकारी क्रियापद, ते त्यांचा उपयोग आपण पाहूयात. जसं की मग सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर. तसंच मॉडल ऑक्झिलरी सुद्धा कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड. ते प्रत्येकाचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर मग या मेन वर्बचे जो दोन प्रकार आहेत, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय बघा, ट्रान्झिटिव्ह याचा मराठीमध्ये अर्थ आहे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर जर समजा एखादं वाक्य दिलं असेल आणि त्या दिलेल्या वाक्यामध्ये जर कर्म असेल, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट असेल, तर ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला म्हणतात सकर्मक. किंवा क्रियापदाची सकर्मक क्रियापदाची व्याख्या आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. आणि याच्या उलट अकर्मक क्रियापद किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहे, याच्या नावामध्येच आहे बघा, अकर्मक. अकर्मक क्रियापद म्हणजे काय, ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला म्हणतात अकर्मक क्रियापद. किंवा दिलेल्या वाक्यात जर कर्म नसेल तर त्याला काय म्हणतात, अकर्मक क्रियापद. असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद मुख्य क्रियापदाचे दोन उपप्रकार आहेत. तसंच आता हा दुसरा प्रकार आहे ऑक्झिलरी वर्ब, याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. सहाय्यकारी क्रियापद जे आहेत, त्या सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये मदत करत असतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल आणि त्या अर्थ पूर्ण करण्यासाठी त्या वाक्यात मुख्य क्रियापदाला, मेन व्हर्बला सहाय्य किंवा मदत करण्याचं काम ही सहाय्य क्रियापद करत असतात. मग यालाच मग हेल्पिंग वर्ब असंही म्हटलं जातं. तर मग आता हे कोणते आहेत, प्रायमरी आणि मॉडल असे दोन प्रकार आहेत. प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणजे कोणते, त्याच्यामध्ये टू
टू बी ची आहेत वर्तमान काळातील रूपे वेगळी, टू बी ची भूतकाळातील रूपे वेगळी, टू डू ची वेगळी, टू हॅव ची वेगळी. ही प्रायमरी मध्ये आहेत. टू बी ची वर्तमान काळातील रूपे कोणती आहेत माहिती का? टू बी ची वर्तमान काळातील रूपे 3 आहेत, एम, इज, आर. तसंच टू बी ची भूतकाळातील रूप वॉज आणि वेअर आहे. त्यानंतर प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये दुसरा जो हे आहे प्रकार तो म्हणजे टू हॅव. टू हॅव ची सुद्धा वर्तमान काळात 2 रूप आहेत, हॅव आणि हॅज. आणि टू हॅव चं भूतकाळी रूप आहे हॅड. तसंच टू डू चे वर्तमान काळात डू किंवा डज आणि भूतकाळामध्ये टू डू चं डीड. असे हे प्रायमरी ऑक्झिलरी वर आपण पाहणार आहोत. तर मॉडेल ऑक्झिलरीज शाल, विल हे भविष्य काळदर्शक सहाय्यकारी क्रियापद आहेत, यांना मॉडेल ऑक्झिलरीज असे म्हणतात. त्यानंतर कॅन आहे, कुड आहे, शाल आहे, शुड आहे, विल आहे, वुड आहे. त्यानंतर मस्ट आहे, माइट आहे, मी आहे. हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत, बहुवाचक सहाय्यकारी क्रियापद, अशा प्रकारे यांचा समावेश होतो. तुम्हाला परीक्षेमध्ये मॉडेल ऑक्झिलरी याच्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारतात आणि याचा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मग चला पहिला जो प्रकार आहे मेन व्हर्ब, याच्याबद्दल आपण त्याचा अभ्यास करूयात. मेन व्हर्ब म्हणजे काय याचा अभ्यास करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे मेन व्हर्ब. त्या मेन व्हर्ब बद्दल आपण माहिती घेऊया. मेन व्हर्ब याला मराठीमध्ये मुख्य क्रियापद असं म्हणतात. मुख्य क्रियापद. तर या मुख्य क्रियापदाचा अर्थ काय आहे पहा. वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्द असतात. वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्द असतात. क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद असे म्हणतात. मुख्य क्रियापद असे म्हणतात. मुख्य क्रियापदाचा जो शब्द असतो त्याला मुख्य क्रियापद असे म्हणतात. आपण ज्या क्रिया करतो तो त्या मुख्य क्रियापदाने दर्शवतो. मुख्य क्रियापदाने दर्शवितो. मुख्य क्रियापदास आयएनजी हा प्रत्यय लागतो. मुख्य क्रियापद जे असतात त्यांना कोणता प्रत्यय लागतो? आयएनजी हा प्रत्यय लागतो. कधी लागतो? पण आयएनजी हा प्रत्यय ज्यावेळेस कंटिन्यूअस टेन्स असेल, त्यावेळेस आयएनजी प्रत्यय लागत असतो. आणि याशिवाय क्रियापदाचे या जसा आयएनजी प्रत्यय लागतो मुख्य क्रियापदाला, यानुसारच क्रियापदाचे रूप सुद्धा आहेत. 4 रूप आहेत या क्रियापदाचे. त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला चॅप्टर मध्ये करायचा आहे. मग असं कोणतंही जे क्रियापद आहे जे की मुख्य क्रियापद म्हणून वापरतो त्यालाच म्हणायचं आहे मुख्य क्रियापद. या मुख्य क्रियापदाचे सुद्धा उपप्रकार आहेत 2, आपण आताच अभ्यास केलाय. तर मग आता फॉर एक्झाम्पल पहा, मुख्य क्रियापद कोणतं असतात? ही इज रनिंग. या ठिकाणी रनिंग हे जे आहे ते मुख्य क्रियापद आहे. मेन वर्ब ही इज रनिंग. तो धावत आहे, तो धावतोय, धावण्याची क्रिया सध्या चालू आहे. पहा या ठिकाणी मुख्य क्रियापद रन आहे आणि त्या क्रियापदाला आयएनजी हा काय लागलाय? प्रत्यय लागलाय. त्यानंतर शी इज सिंगिंग अ सॉन्ग. या ठिकाणी पहा सिंगिंग हे क्रियापद आहे. सिंग या क्रियापदाला काय केलंय? आयएनजी हा प्रत्यय लागला आहे. तर अशा प्रकारे क्रियापद जे असतात दे प्ले क्रिकेट,
या ठिकाणी प्ले म्हणजे खेळणे, ते क्रिकेट खेळतात, ते क्रिकेट खेळतात असं क्रियापदाचं या ठिकाणी वाक्य वापरले आणि याच्यामध्ये प्ले हे क्रियापद आहे. असे बरेचसे क्रियापद जे आहेत ज्यांचा की वाक्यामध्ये कोणतंही रूप येऊ शकतं. कधी V1 येईल, V2 येईल, V3 येईल किंवा V4. या ठिकाणी V4 आलेले आहेत, क्रियापदाला ing लागलेला आहे, यालाच V4 ला प्रेझेंट पार्टिसिपल असंही म्हणतात. आणि क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप यांना कोणत्या नावाने ओळखतात ते सुद्धा आपण अभ्यासूयात. त्या अगोदर आता पहा क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे प्रकार. मुख्य क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. दोन प्रकार पडतात. मुख्य क्रियापदाचे प्रकार. पहिला प्रकार ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब यालाच मराठीमध्ये सकर्मक क्रियापद असं म्हणतात. सकर्मक क्रियापद. तर मग सकर्मक याच्या नावामध्ये याची व्याख्या आहे पहा. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. किंवा ज्या क्रियापदास कर्माची आवश्यकता वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी असते त्यास ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच सकर्मक क्रियापद असे म्हणतात. सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या क्रियापदास कर्माची आवश्यकता असते, कर्माची आवश्यकता वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आवश्यकता असते, त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. किंवा याच्या उलट तुम्ही दुसऱ्या शब्दात सुद्धा लिहू शकता. ज्या वाक्यात कर्म असतील त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. किंवा ज्या वाक्यात कर्म असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही जर लक्षात ठेवलं तरी बरोबर आहे. आता याचं एक्झाम्पल पाहूयात. जर दिलेल्या वाक्यामध्ये कर्म असेल तर त्याला काय म्हणायचंय? सकर्मक. फॉर एक्झाम्पल पहा, he eats an apple. पहा वाक्यात मध्ये कर्ता आहे he, वर्ब आहे eats आणि an apple हे या ठिकाणी कर्म आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे. काय कर्म आहे? an apple. S प्लस V1 प्लस O अशी रचना आहे. ऑब्जेक्ट आहे आणि कर्म असल्यामुळं, कर्म म्हणजे काय? ऑब्जेक्ट. वाक्यात जर कर्म असेल तर त्याला काय म्हणायचं? सकर्मक क्रियापद. हे वाक्य जे आहे की इट्स एन ॲपल याच्यामध्ये कर्म असल्यामुळं या वाक्याला काय म्हणायचं आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा सकर्मक क्रियापद. तर अशा प्रकारे मित्रांनो कोणतेही वाक्य जर दिलं असेल आणि त्याच्यामध्ये कर्म असेल तर त्याला काय म्हणायचं? सकर्मक किंवा ट्रान्झिटिव्ह वर्ब. त्यानंतर क्रियापदाचा दुसरा प्रकार अभ्यासूया. क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब.
याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. अकर्मक क्रियापद. तर मग अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर अकर्मक क्रियापदाची व्याख्या जशी आपण सकर्मक क्रियापदाची व्याख्या पाहिली त्याच्या उलटच याची आहे. ज्या सकर्मक क्रियापदाची आपण व्याख्या पाहिली होती त्याच्या उलट अकर्मक क्रियापदाची व्याख्या तुम्हाला स्वतः तयार करता येईल. ज्या क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्यास ज्या क्रियापदास वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्यास इनट्रान्झिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापद असे म्हणतात. अकर्मक क्रियापद असे म्हणतात. किंवा याला दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा आपण याची व्याख्या लिहू शकतो. ज्या क्रियापदास किंवा ज्या वाक्यात कर्म नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे सकर्मक आणि अकर्मक हे क्रियापदाचे जे दोन प्रकार आहेत ते आपण अभ्यासत आहोत. तर दुसरा प्रकार अकर्मक क्रियापद त्याच्यामध्ये त्याचं उदाहरण पहा. एक्झाम्पल दिलेल्या वाक्यामध्ये कर्म नसतं. फॉर एक्झाम्पल पहा, ही ran fast. या ठिकाणी या वाक्यात पहा, ही रॅन फास्ट, तो जोरात धावतो. वाक्यामध्ये कर्म आहे पहा, ही सॉरी कर्म नाही, ही हा जो आहे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. रन हे वर्ब आहे आणि हे ॲडव्हर्ब आहे. तर वाक्यामध्ये कर्म नाही, काय नाही, कर्म नाही, म्हणून या वाक्याला काय म्हणायचं आहे, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. तो जोरात धावतो असं वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्याचा अर्थ तरी सुद्धा पूर्ण होत आहे. म्हणून अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर त्या वाक्यास इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद असं त्याला म्हणायचं. याशिवाय अशाच प्रकारचे आणखी काही वाक्य आहेत जे की ज्यांच्यामध्ये कर्म नाही. काय आहे तर पहा, दुसरं सुद्धा वाक्य आपण घेऊ शकतो. शी स्पीक्स लाऊडली. याच्यामध्ये वर्ब स्पीक आहे. मग ती जोरात बोलते. कशी बोलते तर जोरात. लाऊडली म्हणजे मोठ्याने. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये सुद्धा दिलेल्या वाक्यात कर्म नाही आणि कर्म नसेल तर आता सांगितलं होतं की त्या कर्म जर नसेल तर त्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात किंवा अकर्मक क्रियापद असं त्या वाक्यातील क्रियापदाला म्हटलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे क्रियापदाचे मेन वर्ब जो आहे पहिला प्रकार, त्या मेन वर्बचे दोन उपप्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तर मग यामध्ये क्रियापदाचे जे हे आहेत रूप, क्रियापदांचे रूप सुद्धा असतात आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत व्याकरणाच्या दृष्टीने. ते आपल्याला क्रियापदाचे रूप माहिती पाहिजेत. मग अशा जे रूप आहेत जसे की समजा V1, V2, V3, V4 किंवा बेस किंवा बिअर इन्फिनिटिव्ह
असे जे क्रियापदाचे रूप आहेत त्यांचे नाव सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत आणि कोणत्या क्रियापदाचं काय रूप होतं, पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप काय होतं हे सुद्धा इंग्रजीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरून सुद्धा बऱ्याच जणांचे मार्क्स जातात, ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. ते आपण आता त्याचा अभ्यास करूया. चला क्रियापदाचे जे 5 रूप आहेत त्यांचा अभ्यास करूया आपण. फाइव फॉर्म ऑफ वर्ब. यालाच मुख्य क्रियापदाचे 5 रूपे असे आपण म्हणू शकतो. मुख्य क्रियापदाचे 5 रूपे. तर 5 रूपे कोणती आहेत पहा. कोणतंही क्रियापद जर घेतलं तर त्या पहिल्या रूपाला त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. इन्फिनिटिव्ह. त्यानंतर दुसरा जो क्रियापदाचा प्रकार म्हणजे पहिला प्रकार त्यालाच प्रेझेंट टेन्स असे म्हणतात आणि बिअर इन्फिनिटिव्ह असं त्याला म्हटलं जातं. past tense, past participle, present participle. तर पहा हा जो क्रियापदाचा V1 याला म्हणतात बिअर इन्फिनिटिव्ह किंवा प्रेझेंट टेन्स जो आहे V1 क्रियापदाचं पहिलं रूप. V म्हणजे वर्ब आणि वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियापदाचं पहिलं रूप. त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे V2, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच V3, पास्ट पार्टिसिपलला V3 म्हणतात आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच V4. आणि V4 जो असतो त्या V4 ला ing हा प्रत्यय लागत असतो. ing या ठिकाणी लागत असतं, त्याला म्हणायचं V4. तर मग असे हे क्रियापदाचे 5 रूप आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर मग असे बरेचसे क्रियापद आहेत, त्यांचं आपल्याला पहिलं रूप काय होतं, दुसरं रूप काय होतं, तिसरं चौथं काय होतं हे पण माहिती पाहिजे. हे क्रियापदाचे 4 आणि हा जो 5वा जो आहे त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. इन्फिनिटिव्हच्या अगोदर जे क्रियापद असतात त्या क्रियापदाच्या अगोदर टू लावलं की त्याला म्हणतात इन्फिनिटिव्ह. आता पहा या ठिकाणी टू राईट. आता राईट हे मुख्य क्रियापद आहे आणि या राईटच्या अगोदर जर टू लावला असेल तर त्या मुख्य क्रियापदाला मेन वर्ब म्हणतात, तर त्याला काय म्हणायचं, इन्फिनिटिव्ह म्हणायचं. बिअर इन्फिनिटिव्ह फक्त राईट WRIT राईट हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्यालाच V1 म्हणतात. त्यानंतर राईटचं पास्ट टेन्स जो आहे V2 रोट होतं. पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 काय होतं, राईटचं रिटर्न. आणि जे प्रेझेंट पार्टिसिपल असतं, प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट टेन्स जो असतो राईट या मूळ क्रियापदाला ing जर लागलं तर त्याला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल. तर अशा प्रकारे हे क्रियापदाचे 5 रूप आहेत. बघा काय आहे, डबल एक सांगतो. राईट टू राईट म्हणजेच काय, इन्फिनिटिव्ह. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे V1 बिअर इन्फिनिटिव्ह असे त्याला म्हणतात, राईट. त्यानंतर रोट पास्ट टेन्स V2 त्याचा होतो रिटर्न आणि V4 म्हणजे प्रेझेंट
पार्टिसिपल त्यालाच आयएनजी फॉर्म लागत असतो. आणि क्रियापदाच्या मुख्य क्रियापदाच्या शेवटी काय केले आयएनजी लागलेला आहे. त्यानंतर टू इट त्याचं होतं एट इटन eat, ate, eater आणि eating असे हे क्रियापदाचे जे रूप आहेत ते आपल्याला आता या ठिकाणी लिहून घ्यायचे आणि ती खूप महत्त्वाची सर्व लक्षात ठेवायचे. क्रियापदांचे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप सुद्धा. मग लिहा क्रियापदांचे रूपे. कम, कम, केम. या ठिकाणी पहा क्रियापदाचे जे रूप आहे कमचं होतं केम, बी टू केम होतं. तिसरं रूप जे आहे परत कम होतं, कम आणि बिफोर कमी. त्यानंतर गो, टू गो, तर गो, गो म्हणजे जाणे. गो, वेंट, गॉन आणि गोइंग, गोइंग असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे रूप होत असतात. त्यानंतर पहा ड्रिंक, टू ड्रिंक, ड्रिंक, ड्रँक, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग असे जे क्रियापद आहेत त्या क्रियापदांचे रूप आपल्याला पाठ करायचे असतात. आता सर्व हे जे क्रियापद आहेत या ठिकाणी सर्व घेणं शक्य नाही, तर मोजके मी तुम्हाला काय घेतले तर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे बरेचसे क्रियापद आणि त्यांचे जे रूप आहेत ते अभ्यासायला मिळतील. मग आता या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचे किंवा कसं किंवा पाठ कसे करायचे आहेत. जे पहिलं रूप आहे त्या पहिल्या रूपाला जर टू लावलं, राईट, या क्रियापदाला टू लावलं तर काय होतं याचं इन्फिनिटिव्ह होतं. राईटच्या अगोदर जर टू लावलं कोणत्याही क्रियापदाचं पहिलं रूप त्या पहिल्या रूपाच्या अगोदर टू लावलं त्याचं इन्फिनिटिव्ह होतं. आणि या पहिल्याच रूपाला जर आयएनजी लावलं तर सर्वात शेवटचं म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल होतं, V4 होतं. तर मग हे दोन्ही जे आहेत एकदा लक्षात ठेवले, याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. टू लावलं तर इन्फिनिटिव्ह आणि जर आयएनजी लावलं तर प्रेझेंट पार्टिसिपल. फक्त लक्षात ठेवायचे कोणते, हे तीन लक्षात तुम्हाला ठेवावे लागतील आणि त्यामुळे ते तीनच महत्त्वाचे जास्त आहेत. जास्त उपयोग फक्त तीनचा करावा लागतो. कसे ठेवायचे ते तीन पाठ करायचे. तालासुरामध्ये तुम्ही पाठ करू शकता. जसे की पहा राईट, रोड, रिटर्न, ईट, एट, इटर्न, त्यानंतर कम, केम, कम, गो, वेंट, गॉन, ड्रिंक, ड्रँक, ड्रम. अशा पद्धतीनं तीन क्रियापदाचे रूप जरी तुम्ही लक्षात ठेवले तर बाकीचे दोन तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहतील आणि म्हणजे पाठ सुद्धा तुम्हाला ती दोन करण्याची गरज नाही, पण ही तीन मात्र करावं लागतील आणि लक्षात ठेवायचे. त्यांचे स्पेलिंग सुद्धा महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. तर मग आता अशा प्रकारे क्रियापदाचे 5 रूप, 5 फॉर्म्स ऑफ वर्ब याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर जे क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे, क्रियापदाचा दुसरा प्रकार म्हणजेच ॲक्झिलरी वर्ब, त्याचा आता आपण अभ्यास करूयात. चला, ॲक्झिलरी वर्ब म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कुठे करतात, त्यानंतर ॲक्झिलरी वर्ब कोणते आहेत याचे सुद्धा दोन प्रकार आहेत, तर त्यांचा अभ्यास करू. चला मग आता दुसरा जो प्रकार आहे या क्रियापदाचा त्याचा अभ्यास करूयात. ॲक्झिलरी वर्ब. ॲक्झिलरी वर्ब जे आहे, ॲक्झिलरी वर्ब या शब्दाचाच अर्थ आहे सहाय्य करणे. ॲक्झिलरी वर्बला हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. बऱ्याच जणांना म्हणजे शब्द हेल्पिंग वर्ब माहिती आहे, पण ॲक्झिलरी वर्ब हा क्वचित म्हणजे मोजक्या लोकांना माहिती आहे. त्यामुळं ॲक्झिलरी वर्ब म्हणजेच काय, हेल्पिंग वर्ब. हेल्प म्हणजे काय, मदत करणे. मदत कशाला करायची आहे या ठिकाणी, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापद जे असतात त्या मुख्य क्रियापदाला मदत करण्याचं काम हे ॲक्झिलरी वर्ब करत असतात. तर पहा, ॲक्झिलरी वर्ब किंवा यांनाच
हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापदे. मग या सहाय्यकारी क्रियापदाचे सुद्धा दोन उपप्रकार आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब. त्या अगोदर ॲक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूयात. तर हेल्पिंग किंवा ॲक्झिलरी या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. ॲक्झिलरी म्हणजे सहाय्य करणारा. ॲक्झिलरी म्हणजे सहाय्य करणारा. सहाय्य करणारा होय. ॲक्झिलरी म्हणजे काय? सहाय्य करणारा होय. यांचा उपयोग वाक्यात वेगवेगळे काळ तयार करण्यासाठी केला जातो. वेगवेगळे काळ तयार करण्यासाठी केला जातो. मग काळाचे सुद्धा तीन प्रकार आहेत. आपण अभ्यास केलाच आहे. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ. या काळामध्ये या ॲक्झिलरी वर्बचा हेल्पिंग वर्बचा उपयोग केला जातो आणि हे मुख्य क्रियापद जे असतात त्या मुख्य क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. तसं लिहा वाटल्यास वेगवेगळे काळ तयार करण्यासाठी केला जातो. तसेच वेगवेगळ्या अर्थाची वाक्य तयार करण्यासाठी केला जातो. वेगवेगळ्या काळाचे वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य तयार करण्यासाठी केला जातो. मुख्य क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत किंवा सहाय्य करतात. मदत म्हणजे मुख्य क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात. तर याशिवाय कधी कधी ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत यांचा ज्याच्यात जो पहिला प्रकार आहे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब त्याचा मुख्य क्रियापद म्हणून वापर सुद्धा करतात. ते आपण पाहूया त्याच्यामध्ये. तर याची पुढील दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. याची पुढील दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. कोणते गट आहेत ते दोन. पहिला आहे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब आणि दुसरा आहे मॉडल ॲक्झिलरी वर्ब. एकूण हेल्पिंग वर्ब जे आहे ॲक्झिलरी वर्ब एकूण 24 आहे. त्याच्यात एकूण 24. मग त्यांची गटामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याचा आपण अभ्यास करूयात. वाटल्यास आपण चार्ट काढूया या ठिकाणी. दोन्ही ॲक्झिलरी वर्ब जे आहेत तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. एकूण किती आहेत? 24. प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब आणि मॉडल ॲक्झिलरी वर्ब. प्रायमरी पहा टू बी हा जो रूप आहे टू बीची रूपी एम इज आणि
आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट टेन्स. त्यानंतर वॉज आणि वेअर हे पास्ट टेन्स मध्ये आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे टू हॅव ची रूपे. हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स. तसंच हॅड पास्ट टेन्स. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे टू डू, टू डू ची रूपे. टू डू चे आहेत डू आणि डज. डू आणि डज प्रेझेंट टेन्स मध्ये. तर डीड एकच आहे पास्ट टेन्स मध्ये. तर डीड हे एकच सहाय्यकारी क्रियापद पास्ट टेन्स मध्ये आहे. अशा प्रकारे या टू डू चे रूप आहेत. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे टू मॉडल ॲक्झिलरीचा मॉडल, याची सुद्धा प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब जे आहेत एकूण 11 आहेत. पहा एकूण किती आहेत? 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब किती आहेत? एकूण 11 आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ह्याचा मॉडल ॲक्झिलरी, हे एकूण 13 आहेत. एकूण 13 आणि 11 24 असे 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत. मॉडल म्हणून कोणकोणते आहेत बघा. शाल आहे, विल, त्यानंतर शुड, वुड, मे, माइट, मस्ट. मे, शाल, शुड, शाल, विल, शुड, वुड, मे, माइट, मस्ट. त्यानंतर कॅन, कुड, हे झाले मॉडल. आणि याशिवाय सेमी मॉडल म्हणून सुद्धा काही मॉडल ॲक्झिलरी मध्ये त्यांचा समावेश होतो. तर ते सुद्धा आहेत डिअर टू, डिअर टू, OUT, ऑट टू, डिअर टू, ऑट टू, यूज टू आणि नीड टू. यूज टू, नीड टू असे हे 13 मोजू शकता तुम्ही. मॉडल ॲक्झिलरी मध्ये 13 सहाय्यकारी क्रियापद आहेत. भावाचे सहाय्यकारी क्रियापद असं म्हणायचे त्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 असे 13 मॉडल आणि प्रायमरी 11 मिळून असे होतात 24. ही 24 ॲक्झिलरी वर्ब जे आहे यालाच हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. आणि प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब हे तर आपल्या माहितीच आहे, त्यांचे उपयोग सुद्धा माहिती आहेत. आणि याशिवाय मॉडल ॲक्झिलरीज हा एक सेपरेट चॅप्टर किंवा सेपरेट व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे आणि तो आपण याच्यानंतर अभ्यासूया. चला तर सर्वांनी हा लक्षात ठेवायचे. ॲक्झिलरी प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब कोणते आहेत, मॉडल ॲक्झिलरी वर्ब कोणते आहेत आणि ॲक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. त्यांचा उपयोग सुद्धा कसा करायचा आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर हे क्रियापदाचे जे प्रकार आहेत मुख्य दोन आणि त्या दोनचे दोन असे दोन्ही प्रकार आपण अभ्यासत आहोत. तर सर्वांना हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, कमेंट्स शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.